याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. देश गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, साठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. देश गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, दिस गोड व्हावा. आता निशंतेने पावलो विसावा, निशंतेने पावलो विसवाता, निशंतेने पावलो विसावाता, निशंतेने पावलो विसावा. कुंतलिया धावा तृष्णेची कुंतलिया धावा तृष्णेची या, कुंतलिया धावा तृष्णेची या. तुक वाटे झाली आम्ही जाती, कवतुका वाटे झाली आवेचा चेरा, वाटे झाली आम्ही जाती. कवतुका वाटे झाली आवेचा. तेने गुणे नाम मंगळाचे तिने गुणे, नाम मंगळाचे तिने गुणे. आता निशंतेने पावलो विसावा, आता निशंतेने पावलो विसावा, निशंतेने पावलो विसावा. आता निशंतेने पावलो विसावा. धावा तृष्णेची कुंटलिया धावा तृष्णेची या, कुंटलिया धावा तृष्णेची या. कामने मुक्ती परनिली मुक्ती परलेली नोवा, मुक्ती परनिली नोवा. मुक्ती परलेली नोवा. आता दिवस चारी खेळले, आता दिवस चारी केळी मेळे, आता दिवस चारी केळी मेळे. आता निशंतीने पावलो निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो निशंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची कृष्णची या, कुंटलिया धावा कृष्णची. ताडी वाजवा विठोबार कुमाई, ताडी ताडी हा पार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार हरि जय विठोबार कुमाई, कुमार जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार जय कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. जय विठोबार कुमाई. विठोबा विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामस्मरण करतो, टाळी वाजवा टाळी. टाळी हा हरी विठ्ठल 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 विठ्ठल. हे विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री नामदेव, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर आदिशक्ती मुक्ताई जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनसुत हनुमान, उमापती महादेव, रामचंद्र भगवान, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, फुलेबाई सर्व संतान की जय.
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवावा. आता निशंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. कवतूक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निशंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तुका मने मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेडी. आता निशंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभं, जगननिहित पानी मंडना मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रं, सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमनथा, वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाची सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दने, कलावज्ञ जीवधरार्थावतारम. कलांकांक तेजोदिकामोदिवक्रम, खलानिशबादापनोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी, नमो कर्मभूमी जिते वाढलोमी. नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचनाईका, कमळापती माझी रंगाची विनंती. कर जोडितो कथे काढी आपण असावे जवडी. लाली मेरे लाल की जित देखू तलाल, देखन गई लाल को हो गई लालम लाल. आई हनुमंत विराजिए, कथा करू मती अनुसार. प्रेम सहित गती धरू पधारिये पवन कुमार. सरस्वती माते द्यावी मद स्मृती, तो का कुलती तुझ लागी. आपुल्या बाळसी धरात हाती, न करा फजिती जनामध्ये. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे. पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया.
देवराया दंडवत तुझे पाया। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवावा, आता निशंतीने पाविलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मणीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, आईच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कर्ज असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर, वारकऱ्याचं अधिष्ठान, वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि श्री महाराजांचा गोड असा चिंतनीय बहुतेकांच्या परिचयातील अति महत्वाचा आणि अति परिचयाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। थोडा बेस द्या आता बोलताना। अभंग अति महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात अभंग अति परिचयाचा आहे, कारण आजचा अभंग म्हणजे हा प्रत्येकाचा कानपाठ अभंग। आजचा अभंग तुम्ही मी कोणीही मालिकेतून पाठ केलेला नाही। आजचा अभंग हा भजन म्हणता म्हणता पाठ झालेला अभंग आहे, म्हणून या अभंगाला कर्ण पाठव दोष आहे। कर्ण पाठव दोष म्हणजे व्याकरण दृष्टिकोनातून असं म्हणतात की एखादी गोष्ट आपण ऐकणं आणि ऐकल्यानंतर ती गोष्ट जशाच्या तशा रीतीनं पुढे सांगणं याला कर्ण पाठव दोष म्हणतात। म्हणून या अभंगामध्ये कर्ण पाठव दोष आपल्याकडनं होत असतो। सांगू का, अभंग परिचयाचा आहे पण अभंग पाठ नाही। जर अभंग आपला पाठ राहिला असता तर त्या अभंगाकडे आपली पाठ राहिली नसती। म्हणून गोड असा चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा किम निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे की आपल्या या श्री क्षेत्र लासलगाव आणि लासलगावातली ही स्टेशनच्या बाजूला असणारी एक छोटीशी वस्ती नाही का, टाकडी का टाकडी, आणि या गावातील सौ कैलासवासी चंद्रभागा आई यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। कुराडे परिवार ना, कुराडे परिवारातली आई जाऊन जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे आणि त्या दुःखाचं स्मरण त्या कुराडे परिवाराला आज पुन्हा एकदा होणार आहे। कारण जीवन जगत असताना माईबाप आपल्या आयुष्यात जर निस्वार्थी आपल्यावर कोणी प्रेम करत असेल तर ते फक्त 2 लोक आहेत, एक माय आणि दुसरा बाप। माणसाचं सर्वस्व जावं पण माणसाची माय जाऊ नये आणि माणसाचा बाप जाऊ नये। आई गेल्यावर, माय गेल्यावर किती दुःख होतं। ज्या परिवारातली आई निघून गेलेली कधीतरी त्या परिवाराला विचारा। आज आईला जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांचं स्मरण करण्याकरता, अशा पुण्यवान आत्म्याचं स्मरण करण्याकरता प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे पुण्यस्मरणाला आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। त्यांच्या पश्चात असणारं त्यांचं पूर्ण कुटुंब, भाऊबंदकी असतील, नातेवाईक असतील। जसं मला दादांनी सांगितलं की त्यांना मुलगा नाही, पण एवढं मोठं शून्यातून विश्व निर्माण करणं हेही तेवढं सोपं नाही। कारण असं म्हणतात, एक वाक्य सांगतो आणि पुढे चालतो सर। एक वाक्य असं आहे, साधी माणसं ही संधीची वाट बघत असतात। साधी माणसं ही संधीची वाट बघत असतात। श्रीमंत माणसं हे संधीवर धावून जात असतात, म्हणजे चालून जात असतात। आणि यशस्वी माणसं ही संधी निर्माण करतात आणि मग त्याच्यावर चालतात। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि मला असं वाटतं
आमची आई ना साधी होती ना श्रीमंत होती, पण आमची आई यशस्वी होती, जिनं स्वतःची संधी निर्माण करून त्या संधीवर चाल करून गेलेली आहे. आणि म्हणून यशस्वीरित्या आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचं विस्मरण आपल्याला होत नाही. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. कारण असं म्हणतात, ही भगवंतानं पाठवलेली ही ईश्वराची विभूती आहे. जोपर्यंत ती आपल्यात आहे तोपर्यंत आपल्याला कळत नाही, पण निघून गेल्यानंतर ती कळाल्याशिवाय राहत नाही. पण त्यावेळेस ती व्यक्ती शिल्लक राहत नाही. मग गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. संत वर्णन करतात की ईश्वर स्वरूप असणाऱ्या या विभूती निघून जातात, पण निघून गेल्यावर सुद्धा कीर्ती रूपानं आपल्या शिल्लक राहतात. ही आई निघून गेल्यावर सुद्धा, ईश्वरात मिलन झाल्यावर सुद्धा आज कीर्ती रूपानं आपल्या शिल्लक आहे. कारण मनुष्य मरत नसतो. मनुष्य मरत असतो का? फक्त आत्मा सोडून जात असतो. विठ्ठल 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 माऊली ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा स्वीकारीजे चैतन्यनाथे. टाकून देतो वासांशी जिरणानी यथा विहाय, नभानी गुरुनानी नरोपरानी. जीर्ण झालेलं वस्त्र टाकून देतो आणि नवीन परिधान करतो. तसं हा आत्मा शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर परिधान करत असतो. विठ्ठल ते जरी आज आपल्यातून निघून गेले, मात्र कीर्ती रूपानं आजही आपल्यामध्ये शिल्लक आहे. तुका मनेक मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. पण ऐका ना, कीर्ती कोणाची शिल्लक राहत नाही. मायबाप ज्यानं उत्तम काम केलेलं आहे त्या व्यक्तीची कीर्ती शिल्लक राहत असते. म्हणून तर संत म्हणतात उत्तमाची ओरे, उत्तम माणसाची उत्तम कीर्ती शिल्लक राहत असते. आणि अशी आईला जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाला आणि त्या 1 वर्षाच्या वर्ष श्राद्धच्या या 1 दिवसीय 16 संस्कारापैकी एका संस्कारावर ही सेवा माझ्या संपर्कात आली. ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली, श्री हरिभक्त परायण परमपूज्य गुरु आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आपल्या भागाचं वैभव मंगेश दादा दळवी यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. गवळी बरं होती गडबड थोडी. दादांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. आज या कीर्तनाकरता उपस्थित असणारी
या भागातील नामवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाहेरगावून आलेले टाळकरी असतील, टहाकडी असेल, विंचूर असेल, लासलगाव असेल, सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रार्थनीय उपस्थिती ज्यांची आहे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय आणि पखवाजावर ज्यांची तोला मोलाची साध आहे, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, आपल्या भागाचं वैभव दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. टाळी यांनीच वाजवायची का? टाळपण यांनीच वाजवायचा का? मग तुम्ही वाजवा टाळी एकदा जोरात. आता नेमकं काय झालं, तुम्ही एवढ्या लांब लांब बसले, मला असं वाटतं माईक घेऊनच तुमच्या मध्ये येऊन बसावं असं. इकडं पुढं मागं बसलेली मंडळी, आग्रह नाही तुम्हाला, पण माझी विनंती आहे, परमार्थ करत असताना माणसानं पुढे येऊन बसलं पाहिजे. आपण नेमकं संसारात पुढं राहतो, लग्नाला स्टेज जवळ गर्दी करतो आणि कीर्तनाला लांब बसतो. पण एक गोष्ट सांगू का, ऐका, मग तुमची इच्छा असली तर पुढे या, नाही तर जागेवर बसा, आपलं काही म्हणणं नाही. तुम्ही आले हेच मोठे उपकार आहे आमच्यावर, नाही का? ऐका, एकदा भगवान श्रीकृष्णाची आई म्हणजे यशोदा माता नदीवर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन गेले आणि आईचा नवस होता. आईला त्या यमुना माईच्या पात्रात, त्या नदीमध्ये 1000 दिवे लावून सोडायचे होते. यमुना आईची पूजा करायची होती. आईनं एक एक दिवा पेटवावा, कोणी? यशोदा माईनं, आणि एक एक दिवा त्या नदीच्या पात्रात सोडावा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आईपासून थोडं अंतरावर त्याच काठावर बसलेले होते. भगवान श्रीकृष्णानं इकडनं यशोदा माईनं एक एक दिवा सोडावा आणि तिकडनं भगवान श्रीकृष्णानं एक एक दिवा किनारावर लावावा. हे कार्य चालू होतं. यशोदामाई एक एक दिवा लावून सोडते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक एक दिवा किनाऱ्याला लावण्याचा प्रयत्न करतायत. यशोदामाईनं पाहिलं आणि यशोदाबाई कृष्णाला म्हटली, कान्हा, कृष्णा, अरे हे काय करतोयस तू? म्हणले, आई मी आहे ना दिवे बाजूला करतोय. म्हणले, अरे एक दिवे नाही आहेत, 1000 दिवे आहेत. तू काय 1000 दिवे बाजूला लावणार आहेत का? भगवान श्रीकृष्णानं दिलेलं उत्तर गोड आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आई मी 1000 दिव्यांचा ठेका नाही घेतला. जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल नाही, मी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते, त्याला किनारावर आणते. नाही समजलं तुम्हाला? धन्यवाद. जेवून जा नक्की तुम्ही, बरं का? पुढे या, पुढे या, या पुढे या. उठा उठा पुरुष मंडळी, उठा पुढे या. तिकडे विठ्ठल 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 जे पुढे आले त्यांचे धन्यवाद, जे नाही आले त्यांचे डबल धन्यवाद. म्हणून गोड असा प्रसंग या ठिकाणी आहे. आणि पखवाजावर ज्यांची गोड अशी साथ आहे, ज्येष्ठ गुरुबंधू, आपल्या भागाचं वैभव दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. कोटी कोटी धन्यवाद. गायनाला ज्यांची गोड साथ आहे, श्री भक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू, भजन सम्राट, आमचे जिवलग मित्र, प्राणसखा असणारे नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू, भजन सम्राट आणि गोड स्वभावाचे धनी मालक असणारे श्री हरिभक्त पारायण आकाश महाराज. मला लक्षात होतं, पण तुमच्या लक्षात आहे की नाही ते बघायचं होतं मला. आकाश महाराज यांची गोड अशी साथ आहे. कारण आकाश महाराज कीर्तनाला असले की आकाशाची जशी आपल्याला साथ असते तशी या आकाशाची सुद्धा आपल्याला साथ असते. म्हणून महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. टाळकडी मंडळी असतील यांना कोटी कोटी धन्यवाद. विनेकरी बाबाला तुम्ही टायमावर आले त्याबद्दल तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. बरोबर. आणि साऊंड सिस्टीम दादाची गोड आहे, अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. फक्त काळजी करू नका, सिट्टी वाजू देऊ नका, कारण सिट्टी ही कीर्तनात नसती, एवढं लक्षात ठेवा. म्हणून गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आणि तुम्ही गोड असे बसलेले आहेत. वातावरण एवढं गोड आहे, इथं गर्दी जरी कमी असली तरी दर्दी आहे, कारण तुमचे चेहरे फ्रेश आहेत, बघण्यासारखे आहेत. नाही तर काही काही गावाला चेहरे असं वाटतं कीर्तन करूच नाही असं वाटतं, पण तुम्ही फ्रेश बसलेले आहात. म्हणून माझी तरी इच्छा आहे पुढचे 2 वाजेपर्यंत काही मी तुम्हाला सोडत. चालेल ना? चालेल का? अहो काहीतरी बोला, हो नाही काहीतरी चालेल, पण मला नाही चालणार. म्हणून आपण वेळेत थांबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. ऐका, 1 तास आपल्याकडे आहे आणि त्या 1 तासामध्ये तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार नाही. माझ्याकडनं अपेक्षाही करू नका, पण ऐका, त्या 1 तासामध्ये तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा मात्र प्रयत्न करेल. माझी अट एक आहे की जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल हे भजन होईल तेव्हा तेव्हा मुखानं टाळी आणि हातानं नामस्मरण करायचं. कारण ना हाऊस म्हणता तुम्ही, म्हणजे टावर खाली रेंज नाही बुवा,
हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. म्हणा विठ्ठल 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 सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील अद्वैत प्रकरणातील हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. ऐका माईबाप, या भूलोकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आले. येच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांच्या उद्धाराकरता अखंड देह झिजवणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांनी या समाजाच्या उद्धाराकरता 1 नाही 2 नाही 3 नाही 4 कोटी अभंग तयार केले. 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही. जी वारकरी संप्रदायाकडे उपलब्धी आहे ते म्हणजे 4,092 अभंगांचा गाथा. आणि त्यामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचे आमच्यावर उपकार, की महाराजांनी खरे तर कीर्तनकारावर सर्वात जास्त उपकार केलेत, की महाराजांनी काही त्याच्यात प्रकरणं पाडून दिली. नामपर, संतपर, उपदेशपर, भारुडपर, गौडनपर, मागणीपर, कालापर. आणि आजचा जो अभंग आहे तो अद्वैतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा मला उपदेश करतात की माणसानं आपल्या आयुष्यात येऊन कुठला अट्टहास केला पाहिजे आणि माणसाचा दिवस कसा गोड झाला पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला विसावा कधी भेटणार यासलं सविस्तर चिंतन या अभंगातून प्रतिपादन तुकोबाराय करतात. बघा, अभंग गोड याजसाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पण ऐका, शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस नाही, शेवटचा दिवस म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगेल. म्हणजे आज निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो, कारण आपण ज्या लोकामध्ये जन्माला आलेलो आहोत माईबाप, जवळजवळ शास्त्रकाराने 14 लोक सांगितलेत. किती लोक सांगितलेले? 14. या 14 लोकांपैकी 7 वरती आहेत, 7 खाली आहेत. आणि आपण ज्या लोकात राहतो त्या लोकाचं नाव काय काय लावे? मृत्यूलोक. आणि मृत्यूलोकाचा नियम आहे, जो जन्माला आला तो जाणार आहे, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे, जो खाटीवर आला दादा तो ताटीवर जाणार आहे. वय मर्यादा किती असो पण जावं प्रत्येकाला लागणार आहे. इथे कोणी राहणार नाही, कारण मरणाच्या बाबतीत अजिबात वशिलेबाजी नाही. मातुलो से गोविंदम पिता से धनंजया. या ब्रह्मांडाचा ना मालक, या ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मामा आहे आणि या जगातला सर्वात मोठा धनुर्धारी अर्जुन ज्याचा बाप आहे, पण अशा अभिमन्यूला सुद्धा मरण टाळता आलं नाही. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. मा जगत जननी जानकी ज्यांची सून आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे आणि या ब्रह्मांडाचा मालक भगवान श्री रामचंद्र प्रभू ज्याचा मुलगा आहे. पण अशा राजा दशरथाची अवस्था बघा. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी कनवता. म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. आपलं सोडा, अरे इथे अवतार झालेत. एरती पामर जीव कीर्तिरा, एरती पामर जीव कीर्ति, एरती पामर जीव कीर्ति, एरती पामर जीव कीर्ति. राहिले नाही, मग आपण राहणार आहे का? एरते पामरा. अहो गाताना इको वाढवत चला दादा, इकडे लक्ष ठेवा थोडस. विठ्ठल विठ्ठल तुम्ही त्याच्यातलीच माणसं आहे, आमच्या सारख्याला सांगावं लागलं म्हणजे मूर्खपणा आहे आमचा हा. एरते पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार. अहो इथे अवतार शिल्लक राहिले नाही, मग आपण शिल्लक राहणार आहे का? 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 688, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी यम का अजब तडाखा रे. बाबा या यमाचा अजब तडाखा आहे, याच्यातून कोणीही वाचू शकत नाही. एका वक्त्यानं तर गोड वर्णन केलं. एक वक्ता म्हणतो, दादा
आपण सर्व प्रवासी आहोत. कोण आहोत? प्रवासी. आणि प्रवाशाचा प्रवास कुठपर्यंत? त्याच्या तिकीटवर गावाचं नाव जे आहे तिथपर्यंत. तसे आपण प्रवासी आहोत. आपला प्रवास कुठपर्यंत? आपला प्रवास पण जी वय मर्यादा आपल्या तिकीटवर भगवंतानं लिहिलेली आहे तिथपर्यंत. ती वय मर्यादा आली की आपला प्रवास थांबला. पण ऐका, फक्त प्रवास नाही थांबणार, अजून काय काय करावं लागणार. वक्ता गोड वर्णन करतात. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. भाड़े के क्वार्टर को क्यों तो संभाले, एक दिन घर का मालिक तुझे निकाले. हो एक दिन घर का मालिक तुझे निकाले. हो एक दिन घर का मालिक तुझे उतारे. ओ भाड़े के क्वार्टर को क्यों तो संभाले, एक दिन घर का मालिक तुझे निकाले. एक दिन घर का मालिक तुझे निकाले. एक दिन घर का मालिक तुझे निकाले. हो इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. गोड वर्णन केलेलं आहे की फक्त जायचं नाहीये. मग भाड़े के क्वार्टर को क्यों तू संभाले, एक दिन घर का मालिक तुझे निकाले. भाडे के क्वार्टर को, क्वार्टर म्हणजे क्वार्टर नाही बरं, क्वार्टर म्हणजे मकान. भाडे तत्वावर घेतलेलं घर किती दिवस चांगलं राहावा, किती दिवस चांगलं ठेवा, त्याची रंगरांगोटी करा, पण ज्या दिवशी मालकाच्या मनात आलं तो बाहेर काढल्याशिवाय राहणार. तसं याला किती सजवा, किती नटवा, किती चांगला चांगला ड्रेस घाला, पण ज्या दिवशी देवाच्या मनात आलं त्या दिवशी देव हे घर खाली केल्याशिवाय राहणार. पण ऐका, फक्त घर खाली नाही होणार माई बाप, मग इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पडेगा. आणि म्हणून आपल्याला जावं लागणार आहे, पण जाताना याचं भाडं सुद्धा भरावं लागणार आहे. मग याचं भाडं म्हणजे काय? आपल्या सोबत येतं ते फक्त आपलं पाप आणि पुण्य. विठ्ठल विठ्ठल आएगा बुलावा तो जाना पड़ेगा, सर उसके आगे झुकाना पड़ेगा. यहाँ ना चलेगा बहाना किसी का. इथं कोणाचं एक्सक्यूज चालणार नाही. जवळ आल्यावर कोण थांब थांब देवा 10-15 दिवस दे, मग येतो. होईल का शक्य? शक्य नाही. जावं प्रत्येकाला लागणार आहे मायबाप, कारण याचं नावच आहे ते म्हणजे मृत्यूलोक. आपलं सोडा, भल्या भल्या मोठमोठ्या लोकांची यादी संतांनी दिली. एका राक्षसानं तर देवाला प्रसन्न केलं. वरमरोही काय पाहिजे म्हणले, देवा काहीच नको, मला फक्त अमरत्व द्या. देव म्हणू लागले, बाबा तेवढं सोडून काही पण माग. का बरं? अमर मी नाही, मी तुला कुठून अमर करणार. ज्या देवाकडे वरदान मागितलं त्या देवाचं नाव ब्रह्मदेव आहे,
आणि ज्यानं वरदान मागितलं तो राजा हिरण्यकश्यप आहे. ब्रह्मदेव हो कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवी तू मडके रे. जसं कुंभारानं मडके घडावे तसं आपल्याला घडवण्याचं काम कोणी केलेलं आहे? ब्रह्मदेवानं. आणि ब्रह्मदेवानं ते काम केलंय. पण असा ब्रह्मदेव जो या सृष्टीची निर्मिती करतो त्याला सुद्धा मरावं लागतं. हो हो, श्रीमद एकनाथी भागवतामध्ये वर्णन, गोड वर्णन आलेले. ब्रह्मदेवाचं आयुष्य मर्यादा सांगितली 2 वर्ष, 2 परार्ध वर्ष. किती परार्ध? 2. बोला बोला किती? 2 परार्ध. नानांना आम्ही बसलेलो होतो, आमचा विषय चालू होता. 2 परार्ध वर्ष किती मनुष्य शिकला आणि किती अधिकारी झाला तर त्याला कोटी आणि अब्जापर्यंत संख्या माहिती आहे. तिथून पुढे नाही. तिथून पुढे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला विज्ञान नाही, तुम्हाला ज्ञानाच्या मार्गाने जावं लागेल. कारण जिथं विज्ञान संपतं तिथून ज्ञानाला सुरुवात होते. ऐका, खर्व म्हणजे काय सांगतो आणि पुढे चालतो. एकावर 1 शून्य ठेवलं की 10 होतो. अजून 1 शून्य ठेवलं 100, अजून 1 शून्य ठेवलं 1000, अजून 1 शून्य ठेवलं 10,000, अजून 1 शून्य ठेवलं 1 लाख, अजून 1 शून्य ठेवलं 10 लाख, अजून 1 शून्य ठेवलं 1 कोटी, अजून 1 शून्य ठेवला 10 कोटी, अजून 1 शून्य ठेवला 1 अब्ज, अजून 1 शून्य ठेवला 10 अब्ज, अजून 1 शून्य ठेवला खर्व, अजून 1 शून्य ठेवला निखर्व, अजून 1 शून्य ठेवला पद्म, अजून 1 शून्य ठेवला महापद्म, अजून 1 शून्य ठेवला जल्दी, अजून 1 शून्य ठेवला अंत्य, अजून 1 शून्य ठेवला मध्य, अजून 1 शून्य ठेवला शंख, अजून 1 शून्य ठेवला. एकावर 17 शून्य म्हणजे 1 परार्ध. एवढं सोपं आहे ते. किती? एकावर 17 शून्य म्हणजे 1 परार्ध. आणि असं 2 परार्ध वर्षाचं आयुष्य होतं. कोणाचं? ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेव म्हणू लागले, राजा अरे मरावं मला पण लागतंय, अमरत्व सोडून काही माग. राजा हुशार होता, कारण पहिलेचे राजे सात्विक खायचे म्हणून त्यांची बुद्धी सुद्धा सात्विक होती. चपळ होता राजा, चतुर होता. राजा म्हणला ठीक आहे, अमरत्व नाही देत ना देवा, मी जे मागतो ते देणार. म्हणजे देईल. बोला ना काय पाहिजे? म्हणले ऐका देवा, एक काम करा, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, वरती नको, खालती नको, स्त्रीने नको, पुरुषाने नको, अश्राने नको, शस्त्राने नको, असा मृत्यू द्या. राजा चतुर होता. राजाला असं वाटलं की याच्यापैकीच कुठून तरी मृत्यू प्रत्येक माणसाला येत असतो. राजानं असं म्हणावं आणि ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणावं. घ्या, काही हरकत नाही. कारण ब्रह्मदेव म्हणे आपलं फक्त द्यायचं काम आहे, ज्याचं मारायचंय तो बघल काय करायचं ते, नाही का? ते डिपार्टमेंट आपलं नाही. तथास्तु म्हटलं. राजाला वरदान भेटलं. राजाला असं वाटलं, असं वरदान देवाकडे मागितलं की देव सुद्धा त्याला नाही म्हणू शकत नाही. अमरत्व नाही दिलं, पण ज्या टर्म्स अँड कंडिशन्स मी भगवंतासमोर ठेवलेल्या आहेत, नक्कीच हे दुसरं म्हणजे अमरत्वच आहे. पण राजा विसरला. अरे तू जर चतुर आहे तर तुला मारणारा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी, दळण्यातोची विठोबा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळ मनीरा, तुझी विठोबा. देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर चतुर, देव चतुर. देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. जाणून अंतर वर्तते, जाणून अंतर वर्तते. देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. वाह, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. कमीत कमी टाळी तर वाजवत चला, कारण कीर्तनात टाळी आणि होय पातकांची होळी. कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. का बरं? ही जी मंडळी आहे ना, महाराज हे 1 दिवसात गायन नाही शिकले बाबा. हे 1 दिवसात पखवाज वाजायला नाही शिकले. 5-5, 10-10 वर्ष बोटांमधून रक्त येऊस्तोवर प्रॅक्टिस केली, तेव्हा जाऊन आज पखवाज वाजवता येतोय. यांनी सकाळी 3 वाजता 4 वाजता उठून जिथे माणसाचा आवाज निघत नाही त्यावेळेस स्वर लावावा.
तेव्हा जाऊन कुठेतरी आता गायन येतंय. 5 वर्ष 10 वर्ष केलेली साधना आणि त्याची फलप्राप्ती की त्यांनी गावं आणि आपल्या कर्णपटलावर त्यांचा आवाज आल्यानंतर आपण मंत्रमुग्ध होऊन जावं. मग अशी गुणीजन मंडळी जर आपल्याकडे असेल, अशी लोक जर आपल्याकडे असतील ना, तर त्या गोष्टीचा आपल्याला फायदा उचलता आला पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत सांगू का, आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे. गायक मंडळी गुणीजन चांगली आहे ना, मग जोरदार टाळ्या त्यांच्याकडे करता वाजवल्याच पाहिजे. कारण सांगतो, गायकाला गुणीजनाला काही लागत नाही, पण सर्वात पहिले लागते ती म्हणजे दात. भले तुम्ही एक वेळ पाकिट देऊ, नाही ते बी द्या, ते भरून द्या, पण त्याच्या सोबत दात देत चला. का? आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचा माणसाला उपभोग घेता आला पाहिजे. दादा, तुमच्याकडे पैसा किती हे महत्वाचं नाहीये, तुम्ही त्या पैशाचा किती उपभोग घेतात हे महत्वाचं आहे. तुमच्या दारापुढे किती गाड्या उभ्या आहेत याला किंमत नाही, तुम्ही किती गाड्यांचा उपभोग घेतात याला सर्वात महत्वाची किंमत आहे. आपल्या भागात किती गुणीजन आहे याला किंमत नाही, किती गुणजनांचा तुम्ही उपभोग घेतात आणि त्यांचा आदर करतात हे सर्वात महत्वाचं आहे. एका पेपरात ॲड आली होती. ॲड अशी होती, एका कंपनीची जाहिरात होती की आमच्या कंपनी करता एक ड्रायव्हर पाहिजे, पण कंडिशन होती ड्रायव्हर पाहिजे, पण कंडिशन अशी की त्या ड्रायव्हरनं आपल्या आयुष्यात एक पण ॲक्सिडेंट केलेला नको. जवळजवळ 2 महिने ॲड देऊन झालं, पण एकही व्यक्ती इंटरव्ह्यूला आला नाही. का? कारण कितीही प्रयत्न केला तरी एक तरी ॲक्सिडेंट झाल्याशिवाय हात छोटा मोठा तरी होतो. आणि जरी आपण नाही केला, पण भरोसा नाही कोण येऊन आपल्याला ठोकून जातो. म्हणून ॲक्सिडेंट अपघात छोटा मोठा प्रत्येकाच्या आयुष्यात होतो. पण 2 महिन्यानंतर ती ॲड बघून 2 लोक त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू करता गेले. दोघं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर बसले. म्हणे बाबा तू कशा करता? म्हणे ते इंटरव्ह्यूची ॲड आली होती त्याच्या करता. म्हणे मी पण तेच बघून आलो. मग तो पहिला दुसऱ्याला विचारतो, म्हणे का रे तू एक पण ॲक्सिडेंट केला नाही? म्हणे मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकच ॲक्सिडेंट केलेला आहे, माझा रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड क्लिअर आहे, तुम्ही चेक करू शकतात. तो म्हणे तुझं काय? म्हणे मी माझ्या आयुष्यात एक पण ॲक्सिडेंट केला नाही. ते दोघं असं बोलत होते आणि कंपनीतला स्टाफ पूर्ण ऐकत होता. ज्यावेळेस तो पहिल्या नंबरचा बोलला की माझ्या आयुष्यात मी एक पण ॲक्सिडेंट केला नाही, एवढं बोलणं ऐकल्यावर कंपनीतले सर्व स्टाफचे लोक त्याच्याजवळ आले. खोटं बोलतो म्हणले तू? म्हणले खरंच, तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा, माझ्या नावावर तुम्हाला कुठलीच केस दिसणार नाही. तुम्ही माझी गाडी चेक करा, माझ्या गाडीवर एक सिंपल छोटंसं स्क्रॅच सुद्धा नाही आहे, कारण मी आतापर्यंत एक पण ॲक्सिडेंट केलेला नाही. लोकांना विशेष वाटलं, जगाच्या पाठीवर असा ड्रायव्हर तो पण आपल्या कंपनीमध्ये आलेला आहे की ज्याने आयुष्यात एकदाही ॲक्सिडेंट केला नाही. लोकांना खूप आनंद वाटला. लोक सर्व त्याच्याजवळ उभे होते व बघत होते, त्याच्याशी बोलत होते. आणि एवढी भली मोठी गर्दी जमली आणि तेवढ्यात तिकडनं पिऊन आला. पिऊन म्हणजे पिऊन शिपाई तिकडनं आला. शिपाई आला, म्हणले का रे गर्दी कसली आहे? गर्दी कसली आहे? म्हणे आपल्या कंपनीत असा ड्रायव्हर आला आहे की त्यानं आयुष्यात एक पण ॲक्सिडेंट केलेला नाही, ऑन रेकॉर्ड सर्व क्लिअर आहे. म्हणे हो सरका बाजूला, मलाही बघू द्या. आणि ज्यावेळेस तो पुढं सरकला, त्यानं पाहिलं त्या व्यक्तीला ज्यानं आयुष्यात एकही ॲक्सिडेंट केला नाही, आणि तो जोरात ओरडला, राम तुम्ही कस काय इकडं? कंपनीवाले लोक म्हणू लागले, तुम्ही ओळखता यांना? म्हणे मग हा माझा शेजारी आहे. म्हणले शेजारी आहे? म्हणले हो. मग एवढं खरं आहे प्रपंचामध्ये, आपल्या घरातलं जेवढं आपल्याला माहिती नसतं तेवढं आपल्याला जे माहिती नसतं ते कोणाला माहिती असतं? आपल्या त्याला विचारा, तुमच्या घराचा पूर्ण बायोडाटा त्याच्याकडं असतो. कोणाकडं? आणि त्यालाच तर शेजारी म्हणतात. जो नेहमी करतो आपल्याला आजारी, त्याचं नाव शेजारी. विठ्ठल 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 विठ्ठल. तो म्हणे माझा शेजारी आहे. शेजारी आहे का? यांनी खरंच मग एक पण ॲक्सिडेंट केला नाही का? तो म्हणे खरं आहे. म्हणे असं कसलं? एवढा एक्सपर्ट ड्रायव्हर एक पण ॲक्सिडेंट केला नाही, एकदाही गाडी ठोकली नाही. म्हणे एकदाही नाही. म्हणे का बरं? कशामुळे? असं कसली गाडी चालवतो? तो शिपाई म्हणू लागला, म्हणे त्याच्या मागचं कारण असं आहे, यांना आयुष्यात आतापर्यंत गाडी भेटल्यापासून एकदाही ठोकली नाही. म्हणे कारण काय? कारण म्हणे ज्या दिवसापासून गाडी शोरूमवरनं घरी आणली त्या दिवसापासून ती कंपाऊंडमध्येच उभी केलेली, बाहेर काढलीस? आता मला सांगा, जर गाडी बाहेरच काढली नाही तर तिचा अपघात होणार आहे का? म्हणजे गाडी आहे पण उपभोग घेता येत नाही. तसं आपल्याकडे गुणीजन आहेत, त्यांचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय ना की तुमचं आत्मिक समाधान यांचं गायन आणि वादन ऐकून होतंय, तर नक्की जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देव चतुर, देव चतुर, भगवान परमात्मा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्या सिखानी, मुकुट सकडामणी, धन्य तुची विठोबा. तो चतुर आहे,
तर भगवान परमात्मा चतुरांचा शिरोमणी आहे. दिवसा नको, रात्री नको, गुरजमोरतावर घेतलं, वरती नको, खालती नको, मांडीवर घेतलं, घरात नको, बाहेर नको, उंबरठ्यावर घेतलं, स्त्रीने नको, पुरुषाने नको, नृसिंह अवतार धारण केला, अस्त्राने नको, शस्त्राने नको, नखाने कोथळा बाहेर काढला, पण मरावं लागलं. मी सांगायचा मुद्दा आहे की मरण कोणाला चुकत नाही. किती आयुष्य होतं? 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10 शस्त्र 7 से 9 मास मापा तया हिरण्यकश्यपा काय झाले 14 चौकड्या लंकानाथा 99 शस्त्र राजा दशरथा तेही गेले स्वर्गपंथा एवढे करसी अरे मना. पुढे तर संतांनी भली मोठी यादी दिली. 14 कल्प मार्तंड पडे तेव्हा लोमहर्षणाचा एक रोम झडे भगदालयाचे निमिष पडे काकभूषंडीचा एक श्वास चढे. 14 कल्प मार्तंड पडे. 14 कल्प म्हणजे 4 युगांची एक चौकडी. अशा 1000 चौकड्या झाल्या की एक कल्प होतो महाराज. आणि 14 चौकड्यांचं आयुष्य होतं. कोणाचं? बोला ना, ऐकताय ना तुम्ही? मार्तंडे नावाचे ऋषींचं. आणि त्या 14 कल्पामध्ये लोमहर्षण नावाचे ऋषी यांचा अंगावरचा एक केस गळून जमिनीवर पडत होता. किती केस? एक. किती कल्पामध्ये? हॅलो, ऐकताय ना महिला मंडळ? ऐकताय ना? 14 कल्पामध्ये. आपली परिस्थिती वाईट आहे. आपलं 50 होत नाही तेवढं अर्ध टक्कल. म्हणे टोपी का बरं घालतो? वारकरी म्हणून नाही, टक्कल झाकाव म्हणून. विठाला विठाला आपली परिस्थिती अवघड आहे. आपल्या ड्रेसिंग टेबलवर त्या कंगव्याला दात कमी आणि केसच जास्त आहेत महाराज. पण लोमहर्षण नावाचे ऋषी 14 कल्पामध्ये अंगावरचा एक केस गळून जमिनीवर पडत होता. तेव्हा भगदालयाचे निमिष पडे. भगदालय नावाचे ऋषी यांचे निमिष म्हणजे पापणी एकदा उघड जापत होती. किती कल्पामध्ये? 14 कल्पामध्ये. आणि काकभूषंडीचा एक श्वास चढे. काकभूषंडी नावाचे ऋषी हे 14 कल्पामध्ये एकदा श्वास घेत होते. मग मला सांगायचा मुद्दा आहे, असा एक महात्मा होऊन गेला जो 14 कल्पामध्ये एकदा श्वास घेत होता. असा महात्मा होऊन गेला जो 14 कल्पामध्ये एकदा पापणी उघडझाप करत होता. असा महात्मा होऊन गेला जो 14 कल्पामध्ये एक रोम झडून जमिनीवर पडत होता. असा महात्मा होऊन गेला ज्याची आयुष्याची मर्यादा 14 कल्प होती. पण एवढी आयुष्य मर्यादा असल्यानंतर सुद्धा यांना सुद्धा जावं लागलं मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. विठ्ठल मग एवढं तर निश्चित आहे, जो जन्माला आला त्याला जावं लागणार आहे. मग कबीरदास म्हणतात की बाबा जायचं प्रत्येकाला आहे, मग असं काहीतरी करून जा. कारण कबीरदासांचा प्रसिद्ध दोहा आहे. कबीरदास महाराज म्हणजे कोण? ते ज्यांनी या जगामध्ये भगवंताला दोह्याच्या स्वरूपातून लोकांपुढे त्या ठिकाणी स्मरण करून दिलेलं आहे. दोहे प्रसिद्ध कोणाचे? कबीरदासांचा दोहा आहे. चलती चखी देख कर के है कबीरा रो दो पाटन के बीच में साबुत बचाना कोई कबीरा साबुत बचाना कोई. ते कबीरदास महाराज. कोणते कबीरदास महाराज? कबीरा कहे ये जग अंधा कबीरा कहे ये जग अंधा. ते कबीरदास महाराज. आणि त्या कबीरदास महाराजांचा एक दोहा प्रसिद्ध आहे. कुठला दोहा? कबीरा कहे जब हम पैदा हुए हम रोवे ये जग हंसे अरे ऐसी करनी करके चलो कि जब हम जावे तब हम हंसे और जग रोवे. विठला 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 विठला. कारण मनुष्य मेल्यावर आपल्या घरातली लोक लढतात यात नवल नाही. माणूस निघून गेल्यावर आपले नातेवाईक रडतात यात नवल नाही. माणसानं अशी केली पाहिजे जाताना की आपण गेल्यानंतर जगातली माणसं रडतील यात नवल नाही. या जगाचा बाप आपल्याकरता रडला पाहिजे. आणि ती कीर्ती ती किमया केली माझ्या माऊली ज्ञानोबारांनी. घरातला व्यक्ती मेला की अख्खं घर रडतं.
त्यापेक्षा मोठा मेला की गाव रडतं, अजून मोठा मेला की तालुका रडतो, त्यापेक्षा मोठा मेला की जिल्हा रडतो, अजून मोठा मेला की राष्ट्र रडतं, त्यापेक्षा मोठा मेला की हिंदुस्थान रडतो, त्यापेक्षा मोठा मेला की जगातली माणसं रडतात. पण मोठं त्याला म्हणतात ज्याच्याकरता भगवंत रडतात. आणि भगवंतानं ज्याच्याकरता रडावं ते म्हणजे माऊली मावश्र ज्ञानोबा आहे. देव निवृत्ती याने धरीले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया बैसावया. एका बाजूने माझ्या माऊली ज्ञानोबांना भगवंतानं धरावं आणि दुसऱ्या बाजूने या विश्वाचे दादा म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी धरावं. आणि माऊली ज्ञानोबा समाधी अवस्थेत बसत असताना ज्या भगवंताला आयुष्यात कधी पाजर फुटला नाही त्या भगवंताच्या एकेका डोळ्याला 2-2 धारा लागाव्यात. आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस रडू लागले तर त्या ठिकाणी रुक्मिणी मातेनं जवळ यावं देवाला विचारावं, देवा देवा तुम्ही का रडता, देवा काय गरज आहे रडण्याची. भगवान परमात्मा म्हणू लागले, अगं रुक्मिणी तुला कळणार नाही. नाही देवा मला सांगा काय कारण आहे. भगवंतानं घडलेला इतिहास रुक्मिणी माते पुढे सांगितला. भगवान परमात्मा म्हणू लागले, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. घडलेली वार्ता रुक्मिणी मातेला सांगितली आणि अर्ध्या तासापासून विचारणारी रुक्मिणी, देवा तुम्ही का रडता, तुम्ही का रडता. आणि मात्र अर्ध्या तासानंतर जसा जसा रडू लागली. ऐसा ऐकता रुक्मिणी सी प्रेमा ओसंडले तियसी. ऐसे ऐकता रुक्मिणी सी प्रेमा ओसंडले तियसी. प्रीती भगवंतानं सांगितलं. मग रुक्मिणी मातेनं रडावी. रुक्मिणी माता ज्यावेळेस रडू लागली मग भगवंतानं विचारावं, अगं रुक्मिणी मागच्या अर्ध्या तासापासून तू विचारणी की देवा तुम्ही का रडता, तुम्ही का रडता, आता तू का रडतेस. रुक्मिणी माता म्हणते, देवा देवा मी त्यांच्याकरता रडत नाही. देवा हे काय वय का देवा समाधी घेण्याचं. देवा मी त्यांच्याकरता नाही. देवा मग या जगाच्या बापानं ज्याच्या करता रडावं देवा असा हिरा ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला देवा मी त्यांच्या करता रडते. विठ्ठल 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 आणि हे घडू शकतं. भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं उदाहरण आहे की भगवंताची जर तुम्ही सेवा केली तर तो भगवान परमात्मा तुमच्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण अंत काळीचा सोयरा तुका म्हणी विठोधरा. कोणी येत नाही बाबा, हे सर्व नश्वर आहे आणि हे सर्व इथंच राहणार आहे. तुमचं काय, जे ऐकणारे त्यांचे सुद्धा, जे गायक वादक टाळकरी त्यांचे सुद्धा, तुमचं सोडा, जो कीर्तन करतोय त्याचं सुद्धा. आम्ही जरी रात्रभर प्रवास करून संसाराचा उदरनिर्वाह करण्याकरता ही कष्ट करत असलो पण ज्याचं पोटन ज्याची पोटाची खडगी भरण्याकरता करतोय पण हा परिवार सुद्धा आमच्या सोबत येणार नाही. कारण ऐका, बेटा पत्नी दरवाजे तक, बेटा आंगन तक, परिवार स्मशान तक और आपका कर्म भगवान तक. कोणी येत नाही.
हा फक्त मायेचा बाजार आहे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. बाबा हा मायेचा बाजार आहे. इथे कोणी कोणाचं नाही, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. अंती जासीला एकल्या प्राण्या माझे माझे म्हणुनी. बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहतील तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. बाबा हा मायेचा बाजार आहे. कोणी सोबत येणार नाही. म्हणून दादा जर प्रेम करायचं असेल ना तर फक्त 3 लोकांवर करा. 1 या जगाच्या बापावर, 2 संतांवर आणि 3 आपल्या मायबापावर. विठ्ठल विठ्ठल. देवावर प्रेम केलं तर भगवान परमात्मा माध्यान्ह काळामध्ये परिवार तुमच्या सोबत आहे. पण अंतकालेच मामेव, शेवटच्या वेळेला म्हणजे अंतकाळाला तुमच्या जवळ राहणारा तो फक्त भगवान परमात्मा आहे. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी राम. नारायण होईल कैवारी. तुका मन भार घातल्यावरी होईल कैवारी. नारायण होईल कैवारी. नारायण होईल कैवारी. नारायण होईल तुका म्हणे भार घातली यावरी होईन कैवारी. नारायण त्या देवावर भार घाला. तो भगवान परमात्मा तुम्हाला त्याच्यातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. 1 नाही जमलं मग संतांवर भार घाला, संतांवर प्रेम करा. कारण सांगतो या जीवनामध्ये एक वेळ तुम्हाला देवाची प्राप्ती नाही झाली ना तरी चालेल, पण संतांची प्राप्ती करून घ्या. संतांच्या संगतीत जा. कारण काय, त्याच्या मागचं कारण असं आहे. भगवान परमात्मा, तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल, व्हॉट्सअपवर एक मेसेज खूप जोरात फिरत होता, व्हायरल होत होता. मेसेज असा होता, भगवान परमात्मा कोणी जर त्रास द्यायला लागलं तर भगवान परमात्मा त्याचा संहार केल्याशिवाय राहत नाही. पाप्यातल्या पापीला भगवान परमात्म्यानं मारलेलं आहे, पण पापातल्या पापीला माझ्या संतांनी तारलेलं आहे. म्हणून जर भक्ती आणि प्रेम करायचं असेल तर माझ्या संतांवर करा. काय होईल ऐका ना. संतांवर प्रेम केलं तर काय होईल ऐका. प्रेम केलं भिंतीनं माझ्या माऊली ज्ञानोबरायांवर, त्या दगडाच्या भिंतीचं मंदिर झालं. प्रेम केलं रेड्यानं माझं माऊली ज्ञानोबरायांवर, त्या रेड्याचं मंदिर झालं. प्रेम केलं खांबानं माझ्या माऊली ज्ञानोबरायांवर, त्या खांबाचं मंदिर झालं. अरे छोट्या छोट्या गोष्टी माऊलीवर प्रेम करून जर एवढ्या मोठ्या होत असतील तर विचार करा, आपण जर माऊलीवर प्रेम केलं तर या जगातली सर्वात मोठी माणसं आपण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रेम माऊलीवर करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रेम करणं पण एवढं सोपं नाहीये. एका वक्त्यानं गोड उदाहरण दिलं. एक वक्ता म्हणतो, हात धरणं सोपं असतं, धरून ठेवणं कठीण असतं. वाद घालणं सोपं असतं, संवाद साधणं कठीण असतं. साथ घालणं सोपं असतं, साथ घालणं कठीण, साथ देणं कठीण असतं. प्रेम करणं सोपं असतं, प्रेम करीत राहणं कठीण असतं. आणि आयुष्यभर जे आपल्यावर प्रेम करतात, एक भगवान परमात्मा, दुसरे संत आणि तिसरे आपले माईबाप आहेत. म्हणून नाही कोणी भेटलं चालेल, कमीत कमी भगवंताची, नाही तर कमीत कमी संतांची प्राप्ती करून घ्या. काय करतात संत ऐका ना. संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंत भेटवतो भगवंत. काय करतो भगवंत? भगवंत करतो दुःखाचा अंत आणि सुरुवात संत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जर शरण जायचं असेल, मनओनी शरण जावे, सर्व भावे देवासी.
कारण तोच आपल्याला सोडवणार आहे. आणि एकदा तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण गेलेत, एकदा त्या भगवान परमात्म्याचं नाव तुमच्या मुखात यायला लागलं आणि तुमचा अंतकाळ जवळ आणि अंतकाळाच्या वेळेस जर भगवान परमात्म्याचं नाव तुमच्या मुखात असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात गोड आणि चांगला दिवस आहे. याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोड व्हावा, 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 शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, विसावा, विसावा. याजसाठी केला बर का. पुढे होता अट्टहास, शेवटचा दिवस नाही बर का. शुद्ध आहे, शुद्ध अभंग तुकोबारायांचा शेवटचा दिस. म्हणून मी सुरुवातीला बोलून गेलो याला कर्ण पाठव दोष आहे, पाठ केलेला अभंग आहे. मालिकेत पाहिलं तर असं होत नाही. शेवटचा दिस गोड व्हावा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या आयुष्यातला शेवटचा दिस माझा गोड झाला. पण शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस नाही. ज्या दिवशी भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला होईल आणि तो जगातला विटेवर उभा असणारा भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्या हृदयामध्ये येऊन विराजमान होईल, तो दिवस तुमचा शेवट असेल. शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. लोक बराच अट्टहास करतात पण भगवंताला मिळवण्यासाठी नाही, भगवंताला प्राप्त करण्यासाठी नाही. लोक अट्टहास करतात संपत्ती मिळवण्यासाठी. वाडा बेसंतान गृही वावे धनदान, गृही वावे धनदान, गृही वावे धनदान, वाडा बेसंतान गृही वावे धनदान, गृही वावे धनदान, गृही वावे धनदान. अट्टहास करतात पैसा मिळवण्यासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. पण हे किती कमवलं तरी एक कवडी तुमची सोबत जाणार नाही. अट्टहास करायचा आहे ना, प्रयत्नच करायचे आहेत ना, मग त्या भगवंताच्या प्राप्तीचे प्रयत्न करा.
कराविता तडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत समागम धरावी हरी संत समागमे धरावी आवडी कराविता तडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत समागमे पुढे काय आहे? धरावी नाही धरोनी आवडी हा पण कर्ण पाठवतो आणि करावी तातडी परमार्थी परमार्थाची नाही धरावी नाही धरोनी आहे. देवडीकरांच्या गाथामध्ये धरोनी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं आता गाथेच्या एवढ्या प्रत निघाल्या. काही मालिकेत धरोनी आहे काही मालिकेत धरावी आहे पण शुद्ध अभंग धरोनी आहे बरं का. मी नाही माऊलींकडनं ऐकलेलं वाक्य आहे. ऐका परमार्थामध्ये माणसानं तातडी करावी पाहिजे भगवंताची प्राप्ती. ऐका ना माझ्या म्हणजे गोकुळातल्या गवळणींनी जर काही केलं असेल तर त्या भगवंताची प्राप्ती केलेली आहे. ऐका तो भगवान परमात्मा एवढा मोठा आहे ना आपण ज्याला एकदम चिल्लर समजून ठेवलेलं आहे. आपण बघा तुम्ही लोक मंदिराच्या पुढून जेव्हा जातात ना बाबा मंदिराच्या पुढून काही लोक असं करतात. कसं करतात? काही असे करतात आणि ज्याला काहीच वेळ नाही तो असा करतो आणि ज्याला तेवढा वेळ नाही तो फक्त टीट आणि पुढे निघतो. तो देवाला सांगतो मी चाललो बरं. एवढा लोकल नाही रे देव. तुम्ही ज्या देवापुढे नतमस्तक होतात ना ज्या देवापुढे तुम्ही शॉर्टकटनी प्रार्थना करतात पाया पडतात ना हा देव एवढा मोठा आहे ना एवढा प्रभू भावे हा देव एवढा मोठा आहे की वेदाला सुद्धा याची स्तुती करता आली नाही. कोणाला? वेदाला सुद्धा स्तुती करता आली नाही. आणि वेदाला ज्यावेळेस भगवंताची स्तुती करता आली नाही तर निर्गुण निराकार असणाऱ्या भगवान परमात्म्याची वेदानं स्तुती केली निषिद्ध मुखातून पण वेदाला सुद्धा समाधान झालं नाही आणि मग तो वेद आणि त्या वेदातले शब्द भगवंताकडे गेलेत आणि भगवंताला त्या वेदानं सांगितलं भगवंताला वेदानं सांगितलं देवा तुझी स्तुती आम्ही केली पण न इति नेनती गोविंदोरे तुझं स्मरण आमच्याकडनं झालं नाही. पण देवा आमची इच्छा आहे की विधिमुखातून तुझं स्मरण आमच्याकडनं व्हावं. मग देव म्हणू लागले जर तुम्हाला विधिमुखातून माझं श्रवण करायचं असेल स्मरण करायचं असेल गुणानुवाद गायचे असतील तर त्याच्याकरता गोकुळात तुम्हाला गोपिका म्हणून जन्म घ्यावा लागेल. गोकुळात तुम्ही गोपिका म्हणून जन्म घेतला तर त्या गोकुळामध्ये मी सगुण साकार रूपाने अव्यक्तते आकारले रूपाले गुणवंत भगवान परमात्मा म्हणतात मी सगुण साकार रूपानं तिथं येईल आणि मी तिथं आले का मग तुम्ही माझी तोंड भरून स्तुती करा तोंड भरून माझं वर्णन करा. मग तो वेद आणि त्या वेदातल्या श्रुती गोपिका बनून त्या गोकुळात आल्या. नाथ महाराजांची एक ओवीच आहे वेदगर्भीच्या श्रुती हे जानोनी वेदगर्भीच्या श्रुती की त्या वेदगर्भीच्या श्रुती आहेत आणि त्या श्रुतींनी गोपिका होऊन त्या गोकुळात यावं आणि मग भगवंताचं गुणानुवाद भगवंताची स्तुती तोंड भरून करावं. सावडे परब्रह्म आवडे आजीवा मनी मन राणीवा घर केले असा भगवंत जो वेदालाही कळला नाही वेदासी तो नाही कळला अंत पार ज्याचा कानरा राजा पंढरीचा असा भगवान परमात्मा ज्या दिवशी आपल्याला कळल आणि असा भगवान परमात्मा ज्या दिवशी आपल्या जवळ राहील. गोपिकांचा भाव भगवंताकडे त्या गोपिका अंगणात उभं राहून जिकडं तिकडं फक्त भगवंताला बघायचं. पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि असं करत असताना त्या येणाऱ्या उडणाऱ्या कावड्याला सांगतात. कोणाला? कावड्याला. हे कावड्या तुला करायचं असेल ना तर आमचं सर्व खाऊन टाक पण ऐक कागा सबतन खाइयो के मोरा चुन चुन खाइयो मासरे ये दो नेना मत खाइयो इनने नोमी कृष्ण मिलन की आस ताप छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलई के सर्व खाऊन टाक
पण माझे 2 नयन राहू दे, कारण त्या भगवंताला मला माझ्या डोळ्यांनी बघायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. देव ज्या दिवशी तुमच्या हृदय मंदिरामध्ये आला, हृदयबंदी खाना केला, आणि तो भगवान परमात्मा एकदा इथं आला आणि त्या भगवंताचं नाव आपल्या मुखातून निघायला लागलं की मग तो तुकोबाराय म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. आणि एकदा तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला की मग आता निश्चितीने पावलो विसावा, 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 आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा, कुंडलिया धावा तृष्णेजिया, आता निश्चितीने पावलो विसावा, निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो कडक, क्या बात आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. यांची चाल म्हणजे तो महेंद्र सिंग धोनीचा शॉट आहे नाही का. डबल टिबल चालली. विठाला विठाला विठाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आता मात्र मी निश्चिंत झालो, विसावा भेटला, कारण तो भगवान परमात्मा माझ्याजवळ आल्यामुळे, मला प्राप्त झाल्यामुळे. म्हणून मला स्वतःचं कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे ते निगुणे. असा असणारा भगवान परमात्मा मला भेटला, माझा दिवस गोड झाला. मग त्या देवाचं नाव काय? विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा